कसे आहात? मजेत ना? सहज आपल्या किचनमध्ये मी कविता तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण इथे बनवत आहोत पनीरची भुर्जी, जी आपण ढाब्यावर जाताना पहिले ऑर्डर करतो ती भाजी म्हणजेच पनीर भुर्जी. तर चला तर मग आता पनीर भुर्जी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. तर इथे सर्वप्रथम मी पनीर किसून घेतलं आहे. तर इथे मी पनीर किसून घेतलं आहे या पद्धतीने. तर त्यानंतर काही साहित्य लागतील. इथे मी एक शिमला मिरची घेतली आहे, त्याचे असे बारीक तुकडे करून घेतले आहेत. इथे 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या त्याही चिरून घेतल्या आहेत. एक मध्यम आकाराचा टमाटर तो सुद्धा चिरून घेतला आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत, ते असे उभे चिरून घेतले आहेत या पद्धतीने. मसाले सुद्धा लागतील. तर इथे सर्वप्रथम आपल्याला लागेल 1 चम्मच जिरं, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धना पावडर. इथे मी 1 चम्मच कांदा लसूण मसाला सुद्धा घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ लागेल. चला तर आता जास्त वेळ न घालवता ढाब्यावर मिळणारी पनीर भुर्जी घरच्या घरी कशी बनवायची ते बघूया. तर बघू शकता मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. तर इथे आपली गॅसची फ्लेम लो ते मिडियम आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे मी 1 चम्मच तेल टाकून घेत आहे. 1.5 पळी तेल आणि इथे मी 1 चम्मच बटरसुद्धा टाकून घेणार आहे, कारण की बटर टाकल्यामुळे स्वाद पण खूप छान येतो आपल्या पनीर भुर्जीला. तर आपण इथे 1 चम्मच जिरं टाकून घेऊया. जिरं मस्त छान तडतडलं आहे. तर इथे आपण मध्यम आकाराचा जो कांदा आहे उभा बारीक चिरून घेतलेला तो ॲड करून घेऊया. केव्हाही कांदा आपल्याला इथे पनीर भुर्जी करताना उभा कांदा चिरून घ्यायचा आहे. तर इथे मी सगळा कांदा टाकून घेतला आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान उभे उभे काप करून घेतले आहे. इथे आपल्याला 2 ते 3 मिनटं कांदा हलकासा गुलाबी कलरचा होईपर्यंत 2 ते 3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथे हा कांदा अगदी हलकासा गुलाबी कलर होईपर्यंत अगदी मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला इथे लालसर असा कांदा परतून नाही घ्यायचा आहे, अगदी हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत. इथे माझी गॅसची फ्लेम मिडियम आहे. मिडियम गॅसवर हा कांदा अगदी हलकासा गुलाबी कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मग इथे मी काही अद्रकचे काप कापून घेतले आहेत ते टाकून घेऊया. इथे मी 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या कापून घेतल्या आहेत ते सुद्धा टाकून घेऊया. आता ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्ही तर बघू शकता आपला कांदा अगदी हलकासा गुलाबी कलरचा झालेला आहे. तर त्यात हॉटेलवाले जे एक सिक्रेट पदार्थ टाकतात तो आता आपण टाकून घेऊया. सर्वप्रथम आपण आधी याच्यात काही मसाले ॲड करून घेऊया. इथे मी अर्धा चम्मच हळद घेतली आहे, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच कांदा लसूण मसाला. इथे मी 1.5 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, 1 चम्मच धना पावडर. हे मसाले चांगले मस्त परतून घ्यायचे आहे तेलात आधी. तर फ्रेंड्स, तुम्ही तर बघू शकता हॉटेलवाले पनीर भुर्जीमध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकतात, तो म्हणजे 1 चम्मच मी इथे बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पीठ टाकल्यामुळे ना बाइंडिंग खूप छान येतं आणि भाजीला पण चव खूप छान लागते. आता हे बेसन पीठ मस्तपैकी मिक्स करून घेऊया. तर आपले इथे मसाले जाणार नाहीत म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करून घेते. चांगलं मिक्स करून घेऊया आधी. जेणेकरून आपले इथे हे
मसाले आहेत ते खाली जळणार नाहीत किंवा चिटकणार नाही. आता त्यानंतर इथे मी शिमला मिरची जी अशी बारीक चिरून घेतली आहे ती टाकून घेऊया. ती पण चांगल्या प्रकारे मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आधी पण झाली आहे. आता याच्यात आपण जो मध्यम आकाराचा टमाटर होता चिरून घेतलेला तो सुद्धा ॲड करून घेऊया. आता आपला टमाटर इथे लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून त्यासाठी आपण इथे 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. मी 1 चम्मच कस्तुरी मेथी सुद्धा घेतली आहे. ती कुस्करून त्या भाजीत टाकून घेऊया. कस्तुरी मेथी टाकल्यामुळे आपल्या भाजीला पण चव छान येते आणि स्वाद पण खूप छान येतो. तर आता त्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते. फ्रेंड्स, तुम्ही तर बघू शकता. आता आपल्याला याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपले इथे मसाले छान होतील. तर इथे आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. तर इथे मी गॅसची फ्लेम मिडियम करून घेतली आहे. आता इथे आपण झाकण ठेवून देऊया. 10 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वाफ देऊन घेऊया आणि मग नंतर त्यात शेवटी आपण पनीर टाकून घेऊया. तुम्ही तर बघू शकता आपल्या भाजीला मस्त ऑइल सुटलं आहे. तर आता आपण त्यात शेवटी हे पनीर आहे किसलेलं ते टाकून घेऊया. तर इथे मी थोडंसं पनीर काढून ठेवते गार्निशिंगसाठी. पनीर मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला आता वरतून इथे मी 2 चम्मच दुधावरची मलाई घेतलेली आहे. हवं तर तुम्ही त्यात फ्रेश क्रीम सुद्धा टाकू शकता. तर इथे मी 2 चम्मच दुधावरची मलाई घेतली आहे. ती मस्तपैकी चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून त्यात आपल्याला टाकून घ्यायची आहे. तरीही ती आपल्याला ही मलाई चांगली मिक्स करून घ्यायची आहे. कमी गॅसवरच आपल्याला ही भुर्जी चांगल्या प्रमाणे मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे मी झाकण ठेवून घेते. 2 मिनिटानंतर झाकण ठेवलं होतं. आता हे झाकण काढून बघूया. वा, काय मस्त दिसते आहे. तर तुम्ही तर बघू शकता मस्त. बघा, आजूबाजूला मस्त तेल सुटलेलं आहे. आता त्यात शेवटी गार्निश म्हणून आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया. तर फ्रेंड्स, इथे आता आपण शेवटी गार्निश म्हणून कोथिंबीर ॲड करून घेऊया. वा, काय जबरदस्त दिसते आहे आपली पनीरची भुर्जी. अगदी हॉटेलमध्ये धाब्यावर मिळणारी अगदी पनीर भुर्जी घरच्या घरी. वा, काय लाजवाब झाली आहे. आता कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता 2 ते 3 मिनिटं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता इथे परत मी 2 मिनिटं झाकण ठेवून घेते. वाफेमध्ये होईल. इथे मी झाकण काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता पनीर भुर्जीला मस्त छान आजूबाजूला तेल सुटलं आहे. तर तुम्हाला पनीर भुर्जीचा व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला, तर आता एका प्लेटमध्ये मी सर्व करून दाखवते. इथे मी गॅस बंद करते. तर इथे झाली आपली ही धाब्यावर मिळणारी अगदी पनीर भुर्जी. वा, काय लाजवाब दिसत आहे. त्याचा स्वाद इतका छान येतोय घरामध्ये. चला, तर आता ही पनीर भुर्जी मी एका प्लेटमध्ये सर्व करते. ही पनीर भुर्जी तुम्ही नानसोबत, पराठ्यासोबत आणि रोटीसोबत नक्की ट्राय करा.
तर चला आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। तर फ्रेंड्स, हे बघा आपली इथे पनीर भुर्जी एकदम छान, अगदी ढाब्यावर मिळते तशी अगदी छान बनवलेली आहे। तर आता त्यासोबत आपण इथे गार्निश म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि इथे मी किसून ठेवलेलं पनीर आहे ते सुद्धा टाकून घेऊया। वा, काय मस्त दिसते। तुम्ही चपातीसोबत किंवा नानसोबत नक्की ट्राय करा। तर तुम्हाला हा पनीरचा व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका।